का एकदा माता रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या की मला पंढरपूरला कार्तिकी आणि आषाढीला पंढरपुराला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जायचंय। त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा तिथले जे काही पुजारी आहे, बडवे पुजारी आहेत, धर्माचे ठेकेदार आहेत, ते काही आपल्याला मंदिरात प्रवेश मिळवून देणार नाही, मंदिरातून दर्शन घेऊ देणार नाही, त्यामुळे तू हा दर्शनाचा हट्ट सोड म्हणतात। पुढे रमाई ऐकत नाही, कारण बायकोने एकदा कधीतरी हट्ट केला तर तो पूर्ण करावाच लागतो। रमाईने थोडासा हट्ट केला आणि पुढे त्यांनी म्हटलं की नाही, मला दर्शन घ्यायचंच आहे, भले मी चोखा मेळ्यासारखं मंदिराच्या बाहेरून दर्शन घेईन। त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की संत चोखा मेळ्याचं जर नाव, म्हणजे आता संत चोखा मेळ्याचं तू म्हणते, तर अगं त्या संत चोखा मेळ्याला सुद्धा त्या पांडुरंगानं मंदिरात दर्शन घेऊ दिलेलं नाही, त्याच्या दर्शनाला तू जाणार आहे? अगं संत चोखा मेळा ज्यावेळेस वारला गेला, त्या मंगळवेड्याच्या तटाखाली दबून मेला, तर त्यावेळेस पंढरीचा तो विठ्ठल स्वप्नात गेला नामदेवांच्या आणि सांगितलं की नामदेवा, अहो त्या मंगळवेड्याच्या तटाखाली आपला चोखोबा जो काही आहे तो दबून वारलेला आहे आणि त्याच्या अस्थितून विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण येत आहे, आणि मग तुम्ही जा त्या अस्थी घ्या आणि चंद्रभागेमध्ये त्या विसर्जित करा। त्यांनी सांगितलं की रमाई, तुझा पांडुरंग जर इतका श्रेष्ठ होता आणि त्याला त्या चोखोबाची इतकीच काळजी होती, तर तो चोखोबा मेल्यानंतर नामदेवाच्या स्वप्नात जाण्याऐवजी त्या चोखोबाला एकदा तरी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ द्या रे, हे सांगण्यासाठी तुझा विठ्ठल त्या बडव्या पुजाऱ्यांच्या स्वप्नात का गेला नाही, हा प्रश्न त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब उपस्थित करतात। बघा, म्हणजे त्या चोखोबाला दर्शन त्यावेळेस दिलं नाही आणि आजही परिस्थिती बदललेली नाही। अगदी 13व्या शतकात काय आणि 19व्या शतकात काय, धर्माचे ठेकेदार अजूनही जिवंत आहेत आणि ते जोपर्यंत जिवंत आहेत तुम्हाला मला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ देणार नाही। पण तरीही माता रमाई ऐकत नाही, त्या म्हणतात नाही, मला एकदा फक्त पांडुरंगाचं बाहेरून तरी दर्शन घ्यायचंय। त्यावेळेस बाबासाहेब तिला म्हणतात की तुला जर पंढरपुरात जायचं असेल तर मी स्वतः एक नवीन पंढरपूर उभारेन, माणसांचं पंढरपूर, असं पंढरपूर आपण मेहनतीनं आणि गोरगरिबांच्या सहाय्यानं उभारू, जिथून बंधुत्वाचा सुगंध गावोगावी दरवळेल, समतेचा वैश्विक नारा अख्ख्या देशात घुमेल, असं मानवतेचं पंढरपूर, जिथं लोक दर्शनासाठी येणार नाही, भक्तीसाठी येणार नाही, पूजेसाठीही येणार नाही, तर कशासाठी येतील, क्रांतीसाठी येतील। आणि त्या क्रांतीसाठी आम्ही बाबासाहेबांच्या पंढरपुरात आज आलेलो आहोत। बघा, बाबासाहेबांनी ज्यावेळेस या जनसामान्यांचा अभ्यास केला, ह्या देशाच्या सीमा ओलांडून ते बाहेरच्या देशात गेले, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन लोकशाही, आधुनिक लोकशाही अभ्यासल्यानंतर ज्यावेळेस ते परत आले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या